आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. गेले 5-6 महिने होणार मुहूर्त ठरला, आज जाणार उद्या जाणार असं करत करत ज्यांची चर्चा सुरू होती कोल्हापूरच्या राजकारणात, ते समरजित सिंह घाटगे अखेर आता पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार हे नक्की झाले. तारीख ठरले 8 एप्रिल. 8 एप्रिलला ते पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करतील आणि गेले अनेक दिवस जी काही चर्चा सुरू होती त्या चर्चेला पूर्णविराम मिळेल. खरं तर यापूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती झाल्यामुळे तिकीट न मिळणार हे निश्चित झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा रस्ता धरला आणि त्यानंतर साधारणतः 1 वर्ष या पक्षात राहून पुन्हा एकदा ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला रामराम करत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करतायत. खरं तर या प्रवेशानं त्यांचा जसा फायदा होणार आहे तसा भाजपचा देखील फायदा निश्चितपणे होणार आहे. कारण कागल तालुक्यात एक मोठा गट भाजपला मिळणार आहे. कारण एकूण 4 गट या कागल तालुक्यात आहेत. त्यामध्ये मंत्री मुश्रीफांचा एक गट आहे, माजी खासदार संजय मंडलिकांचा दुसरा गट, समरजित सिंह घाटगेंचा तिसरा गट आणि चौथा गट आहे संजय घाटगेंचा. संजय घाटगे यापूर्वीच भाजपमध्ये आलेले आहेत, त्यामुळं आणखीन एक घाटगे भाजपमध्ये येणार असल्यामुळं आता या तालुक्यात भाजपची ताकद निश्चितपणे वाढणार आहे, जी ताकद इथं काहीच नव्हती. संजय घाटगेंच्या प्रवेशानं काही प्रमाणात ताकद आली, पण आता समरजित घाटगेंच्या प्रवेशामुळे मात्र मोठी ताकद भाजपला निश्चित मिळणार आहे. आणखीन एक फायदा आहे, दुसरा फायदा, जो सहकारातला एक चांगला साखर कारखाना आता भाजपच्या झेंड्याखाली येणार आहे. जे एक साखर कारखाना निश्चितपणे आला. दुसरी एक चांगली प्रतिमा असलेला कार्यकर्ता नेता या पक्षाला मिळालेला आहे. हे तिसरं अतिशय महत्त्वाचं आहे. चौथं, राजघराणं एक आता शाहू महाराज हे काँग्रेसचे खासदार आहेत, मालोजीराजे त्यांच्यासोबत आहेत, त्यामुळे आता आणखीन एक राजघराणं भाजपला या निमित्तानं निश्चितपणे मिळालेलं आहे. पाचवं, 2029ला निश्चितपणे भाजप स्वबळावर लढणार. त्या दृष्टीनेच सध्या गेले काही महिने अनेकांचे प्रवेश होत आहेत, त्या दृष्टीने फिल्डिंग लागली जात आहे. तसं झालं तर आता समरजित घाटगे 2029ला भाजपचे विधानसभेचे उमेदवार असू शकतील. तत्पूर्वी जर लोकसभा झालीच तर स्वतंत्रपणे भाजप लढलाच तर तेव्हाही भाजपला लोकसभेसाठी उमेदवार म्हणून समरजित घाटगे यांच्या नावाचा विचार केला जाईल. म्हणजे विधानसभा आणि लोकसभेला एक खंदा उमेदवार या निमित्तानं भाजपला मिळणार हे नक्की आहे. समरजित घाटगे हे भाजप सोबत आल्यामुळं जिल्हा परिषदेत दणदणीत यश मिळालं, पंचायत समितीत दणदणीत यश मिळालं, कागल नगरपालिकेत महायुतीला दणदणीत यश मिळालं. यामुळं फायदा झालाच. म्हणजे आगामी काळात सुद्धा याचा फायदा निश्चितपणे होणार आहे. कारण सत्तेत आल्यानंतर समरजित घाटगे यांची अनेक कामं होणार आहेत. ते जेव्हा भाजपनं बाहेर पडले तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून बाहेर पडले. त्यामुळे नाळ कायम राहिली. म्हणजे पक्षातनं बाहेर आल्यानंतर सुद्धा निधी त्यांना कमी पडला नाही, कारण त्यांनी स्नेह कायम ठेवला. तसंच आजही होत आहे. शरद पवार यांच्या पक्षातून बाहेर पडताना त्यांचं म्हणणं आहे की मी पवारांना सांगून बाहेर पडतोय. खरं तर राजकारणात सांगून बाहेर पडणं हा एक नवीनच प्रकार आहे. जे तुमच्या सोयीसाठी तुम्ही बाहेर पडणार आणि नेत्यांना सांगून म्हणजे तुमच्या सोयीसाठी प्रवेश करणार, तुमच्या सोयीसाठी बाहेर पडणार
आणि परवानगी मात्र नेत्यांची घेणार, हे वेगळंच राजकारण आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपला निश्चितपणे समरजित घाटगे यांचा जसा फायदा होणार आहे, तसंच समरजित घाटगे यांना सुद्धा या प्रवेशाचा निश्चितपणे फायदा होणार आहे. कारण कागल तालुक्यात विजयी व्हायचं असेल तर आपल्यासह इतर 2 गट सोबत असणं अत्यावश्यक आहे. आत्तापर्यंत मंत्री मुश्रीफ यांचा ज्यावेळी विजय झाला तेव्हा त्यांच्यासोबत 1 किंवा 2 गट होते आणि त्या गटाचाच त्यांना फायदा झाला. कारण इथं मतं काही फिक्स आहेत प्रत्येक गटाची आणि तो गट आपल्यासोबत आला तर विजयावर शिक्कामोर्तब व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे आता समरजित घाटगे जेव्हा या भाजपमध्ये आले तेव्हा आपोआप संजय घाटगे सध्या तरी भाजपमध्ये असल्यामुळे त्यांचा गट त्यांच्यासोबत आला, म्हणजे 1 गट सोबत आला, म्हणजे 2 गट एकत्र झाले. आता विधानसभा निवडणुकीत, लोकसभा निवडणुकीत पुढं काय होईल हे आत्ता सांगता येणार नाही. पण या निमित्तानं 2 घाटगे गट एका पक्षात येऊन घाटगे गट एकत्र आले, हे महत्त्वाचं. या सगळ्या घडामोडीत मंत्री मुश्रीफ यांचाही निश्चितपणे फायदा झाला आहे. कारण संघर्ष होता तो फक्त संजय घाटगे यांच्या ऐवजी समरजित घाटगे यांचा. कारण संजय घाटगे आणि मुश्रीफ यांनी गेले अनेक वर्षापासून हातात हात घालून राजकारण सुरू केलं. पक्षीय राजकारणामुळे मंडलिक यांनाही मुश्रीफ यांच्या सोबत राहावं लागलं. त्यामुळे समरजित घाटगे एकटेच समोर विरोधक म्हणून होते, आता ते सुद्धा सोबत आल्यामुळं, महायुतीत आल्यामुळं मंत्री मुश्रीफ यांचा संघर्षच आता संपलाय. कारण 2029 पर्यंत आता कुठली निवडणूक नाही, त्यामुळे संघर्ष नाही. सगळे महायुतीत असल्यामुळं सगळ्यांची ताकद एक राहणार असल्यामुळं मंत्री मुश्रीफ यांना आता कोणती लढाई तूर्त तरी लढावी लागणार नाही. गोकुळ आहे ती महायुतीच्या झेंड्याखाली लढली जाणार आहे. जिल्हा बँक ते सुद्धा महायुतीच्या झेंड्याखाली लढलं जाणार आहे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर एकूणच मंत्री मुश्रीफ यांची मोठी डोकेदुखी सध्या थांबलेली आहे. त्यामुळे त्यांचाही फायदा निश्चितपणे आहे. या उलट महाविकास आघाडीचा मात्र मोठा तोटा या निमित्तानं होणार हे नक्की आहे. कारण KP पाटील निवडणुकीपुरतं या महाविकास आघाडीत आले, निवडणूक झाल्या झाल्या त्यांनी रामराम केला. AY पाटील एकदा म्हणतात की सहकारात मंत्री मुश्रीफ हेच माझे नेते, दुसरीकडं राष्ट्रवादीत प्रवेशाची त्यांची बरीच चर्चा झाली. आत्ता ते काँग्रेससोबत आहेत, उद्या कोणासोबत असतील हे माहीत नाही. त्यामुळे आता काँग्रेसला एकाकी लढा यापुढं प्रचंड द्यावा लागला. आमदार सतेज पाटील यांची कसोटी या निमित्तानं लागणार आहे. कारण शिवसेना उबाटाची ताकद फारशी राहिली नाही. तीच अवस्था राष्ट्रवादी शरद पवार गटाची आहे, त्यांची ताकद राहिली नाही. जी ताकद आहे ती फक्त काँग्रेसची आहे. त्यामुळे हीच ताकद आता महायुतीच्या समोर किती टिकणार, किती टिकवली जाणार हे अतिशय महत्त्वाचं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर समरजित घाटगे यांचा 8 तारखेला भाजप प्रवेश होतोय. या प्रवेशानं भाजपला काय काय फायदा होणार हे आपण पाहिलं, समरजित घाटगे यांना काय फायदा होणार हेही पाहिलं, हसन मुश्रीफ यांना काय फायदा होणार हेही पाहिलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता फायदा सगळा आहे तो महायुतीचा, तोटा मात्र महाविकास आघाडीचा. बघूया अजून काय हालचाली होतात. आता जिल्हा बँक लांब आहे, पण गोकुळ आता तोंडावर आहे. गोकुळमध्येच कळेल नेमकं कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण काय होणार. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.